टिळकनगरमध्ये 1960 साली एका मराठी कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला। त्याचं नाव होतं राजेंद्र सदाशिव निकालचे। त्याचे वडील सदाशिव ठाण्यात नोकरी करायचे। राजनला 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या। राजनचं मन अभ्यासात रमायचं नाही। 5वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं। त्याला वाईट संगत लागली। राजन जगदीश शर्मा उर्फ गुंगाच्या गँगमध्ये सामील झाला। अशा प्रकारे किशोर वयातच त्याची पावलं गुन्हेगारी विश्वाकडे वळू लागली होती। राजेंद्रचं लग्न सुजाता नावाच्या मुलीशी झालं। त्यांना 3 मुली झाल्या। 1980 मध्ये आणीबाणीनंतर पोलीस काळा बाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत होते। त्याच वेळी राजेंद्रने मुंबईत सहकार सिनेमाच्या बाहेर तिकिटांचा काळा बाजार करण्यास सुरुवात केली। एके दिवशी पोलिसांनी याच सिनेमागृहाच्या बाहेर लाठीमार केला। या लाठीमारामुळे संतापलेल्या राजननं थेट पोलिसांची लाठी हिसकावली आणि पोलिसांनाच मारायला सुरुवात केली। पोलीस आणि राजेंद्र यांच्यातील ती पहिली चकमक होती। या झटापटीत अनेक पोलीस जखमी झाले। 5 फूट 3 इंच उंची असलेल्या राजनला आपल्यात सामील करून घेण्यासाठी अनेक टोळ्या उत्सुक होत्या। राजेंद्र अखेर राजन नायर या गुंडाच्या टोळीत सामील झाला। या बड्या राजनच्या मदतीने राजेंद्र मोठा होऊ लागला। चोऱ्या, दरोडे यासारख्या गोष्टींमध्ये आपला हात आजमावू लागला। कोण होता बडा राजन? बडा राजन आधी शिंप्याची नोकरी करायचा। दिवसाला 25 ते 30 रुपये कमवायचा। एकदा आपल्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं म्हणून त्याने आपल्या कार्यालयातून एक टाइपरायटर चोरला आणि 200 रुपयांना विकला। त्यातून त्याने आपल्या गर्लफ्रेंडला साडीही घेतली, पण चोरी प्रकरणी त्याला 3 वर्षांसाठी जेलची हवा खावी लागली। जेलमधून बाहेर आल्यावर त्याने तावात गोल्डन गँग बनवली आणि त्यात अब्दुल कंजू या गुंडाला सामील करून घेतलं। पण काही दिवसांनी या बडा राजनची गर्लफ्रेंड याच कंजूवर मेहरबान झाली। साहजिकच राजन आणि कंजू शत्रू बनले। 1983 साली चंद्रशेखर साफिलिका आणि अब्दुल कंजू या दोघांनी राजन नायरचा खून केला आणि इथे बडा राजनची कहाणी संपली आणि सुरू झाली छोट्या राजनची कहाणी। आपल्या गुरुच्या खुनाचा बदला घेण्यासाठी राजेंद्रने मग सफालिका आणि कंजू यांचा काटा काढायचं ठरवलं। त्या काळातल्या वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार कंजूने आता छोटा राजनचा असा धसका घेतला होता की 9 ऑक्टोबर 1983 ला कंजूने मुंबईच्या गुन्हे शाखेकडे शरणागती पत्कारली। कंजूला वाटलं की जीव वाचवण्याचा त्याच्या समोर हा एकच मार्ग आहे, पण छोटा राजन सुद्धा हार मानायला तयार नव्हता। जानेवारी 1984 मध्ये छोटा राजनने कंजूला मारण्याचा प्रयत्न केला, पण कंजू या हल्ल्यात फक्त जखमी झाला। 25 एप्रिल 1984 जेव्हा पोलीस कंजूला उपचारासाठी पोलीस रुग्णालयात घेऊन गेले होते, तिथे एक व्यक्ती हाताला प्लास्टर लावून बसला होता। कंजू जसा जवळ आला तसं या व्यक्तीनं आपल्या हाताचं प्लास्टर बाजूला काढून गोळीबार करायला सुरुवात केली। नशिबाने या वेळीही कंजूची साथ दिली, पण या हल्ल्याने 2 लोक अतिशय प्रभावित झाले। पहिला म्हणजे दाऊद इब्राहिम आणि दुसरं होतं बॉलिवूड। या प्रसंगाचं अनेक चित्रपटांमध्ये चित्रण झालं आहे। गुन्हेगारी विश्वाबाबत विपुल लेखन केलेल्या हुसेन झैदी यांनी आपल्या डोंगरी टू दुबई या पुस्तकात म्हटलं आहे की हॉस्पिटलमधल्या प्रसंगानंतर दाऊदने राजनला भेटायला बोलवलं आणि आपल्या गँगमध्ये सामील करून घेतलं। यानंतर राजेंद्रने सफालिका आणि कंजू या दोघांचा काटा काढला आणि गुन्हेगारी जगतात आपली पहिली मोठी कामगिरी करून दाखवली। इथेच छोटा राजनचा जन्म झाला। आपल्या मृत गुरुला दिलेल्या या गुरुदक्षिणेमुळे त्याला हे बिरुद मिळालं होतं। दाऊदशी संपर्क आणि फारकत